अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाह बंधनात अडकणार आहेत। याच पार्श्वभूमीवर अंबानींच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियामध्ये शिवशक्तीच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। तर शिवशक्ती पूजेसाठी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गायकांनी उपस्थिती लावली। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यासाठी देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत। तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वास हे देखील विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, अनन्या पांडे या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत। अंबानीच्या घरातील शुभविवाह सोहळ्याला हॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित असणार आहेत। तर किम कार्दाशियन, त्याचबरोबर ख्लो कार्दाशियन, जॉन सेना, गायक रेमा, जस्टिन बिबर, अडिल, त्याचबरोबर जुलिया चार्ल्स हे देखील या शाही विवाह सोहळ्यासाठी मुंबईत येत आहेत। 2 दिवस उसंत घेतलेल्या पावसाचं मुंबईत पुन्हा जोरदार आगमन झालंय। मुंबईमधील काही भागामध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे सकाळी कामासाठी निघालेल्या सगळ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। मुंबईमध्ये पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलंय। तर पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। कोकणात आजपासून 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भामध्ये जोरदार, तर खानदेशात मध्यम ते जोरदार आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे। 14 जुलैपासून 18 जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात आजपासून पुढील 3 दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पुढील आठवड्यामध्ये 17, 18 आणि 19 जुलै रोजी जोरदार पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। गेल्या आठवड्यात रविवारी पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। जिथं अशी परिस्थिती उद्भवली त्या ठिकाणची पाहणी करून भविष्यात असं काही घडू नये म्हणून उपाययोजना करा, यंत्रणा सज्ज ठेवा असे आदेश आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रसिद्ध अधीक्षक आणि त्याचबरोबर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले। केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आता उडदाचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू यासारख्या उडीद उत्पादक राज्यांमध्ये उडदाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्यात आणि त्याआधी कुणाची ताकद किती याचा अंदाज आज होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। विधान परिषदेमध्ये निवडणुकीला अवघे काही तास आता शिल्लक राहिलेत, काही मिनिटे आहेत आणि पराभूत होणारा 12वा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 180 पेक्षा कमी जागा लढवू नये अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी बैठकीदरम्यान घेतली आहे। त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचे 3-4 लोक हे फुटणार आहेत असा धक्कादायक दावा कैलास गोरंट्याल यांनी केलाय आणि आमदार फुटणार हे माहीत असल्यामुळे त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे। तर आमच्या उमेदवाराला दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे असं देखील कैलास गोरंट्याल म्हणाले।
तर आम्ही आमचे दोन्ही उमेदवार निवडून आणू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आणि मला आमदारांवर विश्वास आहे, आमच्याकडे 6 अतिरिक्त मतं आहेत असं देखील अजित पवार म्हणाले। भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार अमित गोरखे यांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले, त्यानंतर ते विधान परिषद निवडणुकीसाठी रवाना झालेत। गोरखेंच्या निवडीआधीच त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स हे पिंपरी चिंचवड शहरात लागण्यास सुरुवात झाली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यानिमित्तानं ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता भेट घेणार आहेत, तर शरद पवारांची संध्याकाळी 5 वाजता भेट घेणार आहेत। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये नवी समीकरणं जुळण्याची शक्यता वर्तवली जाते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग दिल्लीमधील एम्स रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागात दाखल झालेत, तर पाठदुखीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होणार आहेत। त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। सांगलीच्या मिरज विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधील आरपीआय खरात गटाकडून दावा करण्यात आला आणि सचिन खरात आरपीआय खरात गटाकडून लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। त्यामुळे आता महायुतीच्या आणखी एका घटक पक्षानं मिरज मतदारसंघावर दावा केल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे। तर आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर मतदारसंघावर भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दावा केलाय। मंदा म्हात्रे यांच्या बालेकिल्ल्यात संदीप नाईक यांनी जनसंपर्क कार्यालय उभारले। भाजपच्या आजी माजी आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते, तर भाजप पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारड्यात झुकतं माप टाकणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तर अहमदनगरमध्ये वृक्षरोपणाच्या कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंकेंना निमंत्रण देण्यात आलं। त्यांच्या हस्ते 451 झाडं लावण्यात आली आहेत आणि यावेळी समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे असं वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केलंय। दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे। केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देत याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणी आता सुप्रीम कोर्ट केजरीवालांना दिलासा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। केंद्र सरकारनं अग्निपथ योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला, तर अग्निपथला होणारा विरोध पाहता सरकारनं अग्निपथ योजनेत काम केलेल्या जवानांना सीआयएसएफ बीएसएफ मध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बीएसएफचे डीजी नितीन अग्रवाल आणि सीआयएसएफचे डीजी नीना सिंह यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आषाढी एकादशीसाठी रेल्वे प्रशासनाकडून बदल करण्यात आलेत। म्हैसूर पंढरपूर गोलगुंबज एक्सप्रेसला मोडनिंब रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आणि 15 ते 20 जुलै या कालावधीसाठी हा तात्पुरता थांबा असणार आहे। तर धाराशिवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनानं प्रसिद्ध केली आहे। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांमध्ये तब्बल 30,000 महिलांनी अधिकृतरित्या अर्ज दाखल केले। लोकसभा निवडणुकीमध्ये हायगाय केल्याप्रकरणी आता 200 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन एटनकर यांनी ही नोटीस बजावली आहे। नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय। बेस्ट उपक्रमानं आजपासून शहरातील कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंट आणि भायखळा स्थानकादरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 9 पर्यंत बस प्रवाशांना या बस सेवेचा लाभ घेता येणार आहे। तर बसचं भाडं हे 6 ते 19 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलंय। मुंबईकरांना वेगवान आणि गारेगार प्रवासाचा आनंद त्यामुळे अनुभवता येणार आहे। तर नवी मुंबई येथील वाशी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे 8,000 चौरस मीटरच्या भव्य भूखंडावर सिडकोनं महाराष्ट्र भवन उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या। त्यासाठी आता 121 कोटी रुपयांची निविदा सिडको मंडळानं जाहीर केली आहे। सिडकोनं घराच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली आहे। त्यानुसार घरांची संगणकीय सोडत आता 16 जुलैऐवजी 19 जुलै रोजी होणार असल्याचं सिडकोच्या संबंधित विभागानं स्पष्ट केलंय। सिडको भवनच्या 7व्या मजल्यावरील सभागृहात ही सोडत होणार आहे।
तर मेट्रो 9 मार्गिकेच्या उत्तम जवळील डोंगरी इथं कारशेड उभारण्यासाठी MMRDAनं मागितलेल्या निविदांमध्ये 2 कंत्राटदार तांत्रिक निविदेमध्ये पात्र ठरले. त्यांनी दाखल केलेल्या आर्थिक निविदा उघडण्यात आलेल्या असून आता या निविदांची छाननी सुरू करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरती प्रक्रियेमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्यात. या पुढील टप्प्यामध्ये ठाणे जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रांची निवड केलेल्या आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पैसा क्षेत्रातील परीक्षा 18 ते 30 जुलैपर्यंत होणार आहेत. जरांगे पाटलांची महाशांतता रॅली उद्या सकाळी 9 वाजल्यापासून निघणार आहे. त्यामुळे केम्ब्रिज चौक ते नगर नाका रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शहरामधील शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा उद्या सुट्टी देण्यात आली आहे.